तर अमोनिया आणि अमोनियाचे जे डेरिव्हेटिव्ह आहे त्यांच्या काही रिएक्शन आहेत अल्डिहाइड आणि कीटोन सोबत जे काही कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत त्यांच्यासोबत आपण पाहत असतो. खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहेत आणि आपण रिएक्शन सोबत त्याचं मेकॅनिझम ऍक्च्युली त्या कशा वर्क करतात ते पण पाहणार आहेत. काही कंपाऊंडचे स्ट्रक्चर आहेत ओके जे जनरली मुलांनी सांगितलं की त्यांना आठवणीत ठेवण्यासाठी थोडेसे अवघड आहेत की कशा पद्धतीचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे, तर त्याची पण आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर आता आपण पाहणार आहे अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह रिएक्शन विथ अल्डिहाइड अँड कीटोन. तर फर्स्ट रिएक्शन आहे फॉर्माल्डिहाइडची, फॉर्माल्डिहाइड रिएक्शन विथ अमाइन्स. ओके, फॉर्माल्डिहाइडची आपण अमाइन सोबत रिएक्शन पाहणार आहोत. तर फर्स्ट SE डबल बॉन्ड OH फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ करू आणि यामध्ये अमोनिया घेऊ आपण. ओके, हा अमोनिया घेतला तर जवळपास आपल्याला या अमोनियाचे 4 मॉलिक्युल्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि 6 मॉलिक्युल्स लागणार आहे फॉर्माल्डिहाइडचे. एक्सेस अमाउंट्स मध्ये आपण या ठिकाणी फॉर्माल्डिहाइड युटिलाइज करतो आणि हा फॉर्माल्डिहाइड ज्यावेळेस अमोनिया सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस युरॅट्रोपाईनचं फॉर्मेशन होतं, म्हणजे हेक्झा मिथिलीन टेट्राअमाइनचं फॉर्मेशन होतं. आणि हेक्झा मिथिलीन टेट्राअमाइन ओके तसा फार्मास्युटिकल पर्पजसाठी पण खूप महत्वाचा कंपाऊंड्स आहे, जो की आपण जे काही ना इंटरनल डॅमेज असतं, युरिनरी इंटरनल डॅमेज वगैरे असतं किंवा जे काही इन्फेक्शन वगैरे असतं ते कंट्रोल करण्यासाठी ॲज अ अँटीसेप्टिक्स म्हणून त्याचा यूज केला जातो. किंवा जे काही म्हणतो आपण संधिवात ओके, तर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर त्याला थोडंसं कमी करण्यासाठी ओके हा कंपाऊंड्स युटिलाइज करतात. ओके, जे काही रुमॅटिझम आणि गौट्स आहेत ओके, तर जे हाडामधले जे काही दुःख असतं संधिवात म्हणतो आपण त्याला, ते कमी करण्यासाठी पण या कंपाऊंडचा यूज होतो. तर फॉर्माल्डिहाइड आणि अमोनिया यांची ज्यावेळेस रिएक्शन होती त्यावेळेस या कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं. तर या फॉर्माल्डिहाइड मधला हा जो ऑक्सिजन आहे ओके कार्बोनिल कार्बन ओके, तर हा जो ऑक्सिजन आहे कार्बोनिल कार्बनचा, हा ऑक्सिजन आणि अमोनियामध्ये प्रेझेंट असलेले हायड्रोजन ते फॉर्मेशन करतात वॉटर मॉलिक्युलचं. वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतात. तो वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन केलं जवळपास यामध्ये 6 ऑक्सिजन आणि यामधले 4 × 3 12 हायड्रोजन रिॲक्ट होतात आणि 6 वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन त्या ठिकाणी ते करतात. रिमेनिंग राहिलेला हा जो CH2 ग्रुप आहे त्याला आपण कन्सिडर करतो मिथिलीन ग्रुप. तर हे 6 मिथिलीन ग्रुप आणि यामध्ये 4 नायट्रोजन हे एक स्ट्रक्चर फॉर्म करतात युरॅट्रोपाईनचं, म्हणजे हेक्झा मिथिलीन टेट्राअमाइनचं स्ट्रक्चर फॉर्म करतात. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर लाईक केज ओके, जसा एखादा पिंजरा असतो त्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर आहे. तर ते स्ट्रक्चर फॉर्म होतं, कंपाऊंड फॉर्म होतो. हा CH2 हा जो CH2 रिमेनिंग राहिलेला आहे म्हणजे यामधले 6 ऑक्सिजन आणि यामधले 12 हायड्रोजन 6 CH2चं फॉर्मेशन केलं. रिमेनिंग जो हा CH2 राहिलेला हा CH2 आणि यामधले 4 नायट्रोजन अशा पद्धतीने रिएक्ट होतात आणि एक कंपाऊंड फॉर्म करतात CH2/6 N4 मीन्स हेक्झामिथिलीन टेट्राअमाइन. हेक्झामिथिलीन टेट्राअमाइनचं फॉर्मेशन करतात, कंपाऊंड फॉर्म होतो हेक्झा मिथिलीन टेट्राअमाइन. हेक्झामिथिलीन टेट्राअमाइन यालाच आपण म्हणतो युरॅट्रोपाईन. युरॅट्रोपाईनचा जो यूज आहे मला मी सांगितलंच की जे काही किडनीचं इंटरनल डॅमेज वगैरे असतं किंवा इंटरनल जे काही इंजुरीज वगैरे असतात त्याला ॲज अ अँटीसेप्टिक्स म्हणून हा कंपाऊंड्स ओके युटिलाइज करतात. किडनी स्टोनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच जे काही संधिवात असतात ओके त्यांच्यासाठी पण हा कंपाऊंड्स त्यांना युटिलाइज करतात. ॲज अ अँटीसेप्टिक सिक ऍसिड असतं त्याला कमी करण्यासाठी हा कंपाऊंड युटिलाइज करतात हेक्झामिथिलीन टेट्राअमाइन युरॅट्रोपाईन. तर याचं जे स्ट्रक्चर आहे मुलांचा सगळ्यात इम्पॉर्टंट हा असतं सांगणं की सर याचं स्ट्रक्चर आम्हाला ड्रॉ करण्यासाठी किंवा आठवणीत ठेवण्यासाठी थोडंसं हार्ड आहे, हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की जे हेक्झामिथिलीन टेट्राअमाइन याचं जे स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ते स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. सर्वांना बेन्झिनचं किंवा सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर माहिती, तर ते स्ट्रक्चर पहिले ड्रॉ करून घ्यायचं लाईक दिस. या पद्धतीचं आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो ओके. आणि याचा सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटरमध्ये एक नायट्रोजन आपण लिहून घ्यायचा आणि हा जो नायट्रोजन यापैकी कोणत्याही 3 पॉइंटला तो नायट्रोजन कनेक्ट करायचा. आपल्याला माहिती आहे नायट्रोजनची जी व्हॅलेन्सी आहे ती 3 आहे आणि ॲज पर व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन है ना वी आर कनेक्टिंग नायट्रोजन ॲडजसंट 3 पॉइंट्स ओके. आणि जे पॉइंट्स आपण कनेक्टेड केलेले त्या पॉइंट्सच्या ठिकाणी नायट्रोजन
लिहून टाकायचा दुसरा एक, या ठिकाणी नायट्रोजन लिहिला मी, या ठिकाणी नायट्रोजन दिला आणि या ठिकाणी नायट्रोजन दिला. आणि आपण पाहतो आपल्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजन 4 आहेत आणि या ठिकाणी 6 CH2 ग्रुप आहेत. तर जेवढे आपले नायट्रोजन आहेत या प्रत्येक नायट्रोजनच्या सेंटरला एक एक CH2 ग्रुप कनेक्ट करून टाकायचा. फॉर एक्झाम्पल या कॉर्नरला एक CH2 कनेक्ट करायचा. ओके, या ठिकाणी या 2 नायट्रोजनच्या मधात एक CH2 कनेक्ट करायचा. या 2 नायट्रोजनच्या सेंटरला एक CH2 कनेक्ट करायचा. या कॉर्नरला एक CH2 कनेक्ट करायचा. हे जे 2 नायट्रोजन यामध्ये एक CH2 कनेक्ट करून टाकायचा. हे जे 2 नायट्रोजन यामध्ये पण एक CH2 कनेक्ट करून टाकायचा. आपण पाहिलं त्या प्रत्येक नायट्रोजनच्या मधात एक CH2 कनेक्ट केला आणि हे एक स्ट्रक्चर ड्रॉ केलं. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे युरॅट्रोपाईनचं. ओके, यालाच म्हणतात हेक्सामेथिलीन टेट्रामाइन. तर ज्यावेळेस आपण फॉर्माल्डिहाइडची, ओके, हा जो फॉर्माल्डिहाइड घेतलेला आहे आपण, या फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन आपण अमोनिया सोबत करतो. अमोनिया सोबत ज्यावेळेस रिएक्शन करतो आपण, ओके, फॉर्माल्डिहाइडची अमोनिया सोबत रिएक्शन करतो. तर फॉर्माल्डिहाइड एक्सेस ऑफ है ना अमोनिया सोबत ज्यावेळेस रिएक्ट होतो त्यावेळेस हेक्सामेथिलीन टेट्रामाइनचं फॉर्मेशन होतं, मीन्स युरॅट्रोपाईनचं फॉर्मेशन होतं आणि 6 वॉटर मॉलिक्युल्स यामधून बाहेर पडतात. ओके, तर हे झालं है ना युरॅट्रोपाईनचं. तर आता आपण रिएक्शन जी अगोदर रिएक्शन पाहिली आपण, ओके, ती पाहिली आपण फॉर्माल्डिहाइड आणि अमोनियाची. आता पाहणार आहे आपण कोणताही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, कोणताही कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड और कीटोन, त्याची रिएक्शन पाहणार आहे आपण अमाइन सोबत. तर आपण फर्स्ट कंपाऊंड घेऊ अमाइन. अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह घेतले. ओके, फर्स्ट अमोनिया घेतला, आता आपण अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह घेणार. तर त्यामध्ये पहिला कंपाऊंड घेणार आहे आपण प्रायमरी अमाइन. तर यामध्ये पहा मी जो अल्डिहाइड किंवा कीटोन आहे त्याला मी अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो कार्बोनिल कार्बन म्हणून. ओके, हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा जो आपण रिप्रेझेंट केला हा एक तर अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल या साईडला तुम्ही जर हायड्रोजन कनेक्ट केला आणि या साईडला जर तुम्ही अल्किल ग्रुप कनेक्ट केला तर हा काय रिप्रेझेंट करणार आहे, हायर अल्डिहाइड रिप्रेझेंट करणार आहे. जर तुम्ही दोन्ही हायड्रोजन कनेक्ट केले तर तो फॉर्माल्डिहाइड असणार आहे. किंवा जर दोन्ही साईडला तुम्ही अल्किल ग्रुप कनेक्ट केले तर तो काय रिप्रेझेंट करणार आहे, कीटोन रिप्रेझेंट करणार आहे. तर आपण एकतर अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड्स फॉर्म होतील. तर आपण कार्बोनिल कार्बन घेतला आणि याची जी रिएक्शन आहे ही अमोनियाची जी डेरिव्हेटिव्ह आहे ज्यामध्ये आपण घेतलेला आहे प्रायमरी अमाइन. तर प्रायमरी अमाइन सोबत किती होती ती आपण या ठिकाणी पाहणार आहे. यामध्ये आपण घेऊ प्रायमरी अमाइन NH2R. ओके, आपण कंपाऊंड घेतला NH2R. ओके, हा झाला प्रायमरी अमाइन. हा जो आहे हा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन दोन्हीपैकी कोणताही कंपाऊंड असू शकतो. आपण कार्बोनिल घेतला फक्त, मग तुम्ही यामध्ये व्हॅल्यू कोणती पुट करता त्यानुसार तो वर्क करणार. जर हायड्रोजन किंवा हायड्रोजन अल्किल ग्रुप घेतला तर अल्डिहाइड वर्क करणार, अल्किल घेतला तर कीटोन वर्क करणार. तर अल्डिहाइड आणि कीटोनची जी रिएक्शन आहे ती अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, जसं की प्रायमरी अमाइन घेतला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह यांच्यासोबत कशी होती आपल्याला ते पाहायचं. तर ह्या ज्या रिएक्शन आहेत ह्या रिएक्शन होतात ऍसिडिक मीडियम मध्ये आणि जनरली ह्या ज्या रिएक्शन आहेत त्या रिव्हर्सिबल असतात. ओके, ह्या कशा असतात, रिव्हर्सिबल रिएक्शन असतात. तर यामध्ये ऍसिडिक मीडियम युटिलाइज केलेलं असतं. तर ऍसिडिक मीडियमचं वर्क कसं करतं, ओके, आणि त्याचा रोल काय म्हणजे ऍज अ कॅटलिस्ट म्हणून तो कसा वर्क करतो ते आपण डिटेल्स मेकॅनिझम मध्ये पाहणार आहे. पण इनिशियल फेजला जर आपण सांगायचं झालं तर असं सांगितलं जातं की हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आणि यामध्ये प्रेझेंट असलेले हायड्रोजन, म्हणजे आपण या पद्धतीनं या ठिकाणी शो करू शकतो हायड्रोजन. ओके, तर हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आणि यामध्ये प्रेझेंट असलेले 2 हायड्रोजन कशाचं फॉर्मेशन करतात, तर ते वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतात, वॉटर मॉलिक्युल्स रिलीज करतात. ओके, ज्यावेळेस हे 2 कंपाऊंड्स रिॲक्ट होतात यामधला हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्युल फॉर्म करतो आणि हा जो नायट्रोजन आहे ऍज इट इज ऑक्सिजनच्या पोझिशनला कनेक्ट होतो. म्हणजे कंपाऊंड जो फॉर्म होतो हा कंपाऊंड फॉर्म होतो कार्बोनिल कार्बन, डबल बॉन्ड, नायट्रोजन आणि अल्किल ग्रुप. ओके, म्हणजे हा जो नायट्रोजन आहे यामधले हायड्रोजन एलिमिनेट झाले आणि तो या कार्बोनिल कार्बन सोबत कनेक्ट झाला. ओके, तर हे मेकॅनिझम वर्क करतं. हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा जो NH2 आहे, ओके, फर्स्ट NH2, तर त्या म्हणजे प्रोटोनेटेड NH2 जो आहे तर त्या NH2 सोबत तो काय होतो, रिॲक्ट होतो. त्यामधले हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतो आणि या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड, नायट्रोजन
आणि समोर है ना इट्स डेरिव्हेटिव्ह किंवा तो आपण जो आर घेतला म्हणजे प्रायमरी अमाइन घेतल्यामुळे आर आली त्या व्हॅल्यू. ओके, तर तो आपण कंपाऊंड या ठिकाणी युटिलाइज केला. तर या ठिकाणी जो जनरेट होणारा कंपाऊंड आहे तो कंपाऊंड से इमाइन कॉम्प्लेक्स. ओके, कोणता कंपाऊंड से इमाइन कंपाऊंड या ठिकाणी फॉर्मेशन झालं. इमाइन कंपाऊंड फॉर्म झाला आणि जो बाय प्रोडक्ट बाहेर पडला तो हे वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पडला. म्हणजे यामध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या जे काही अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे त्यांच्यासोबत रिएक्शन केल्या. याचं जर आपण मेकॅनिझम पाहिलं तर यामध्ये पहा या टाईपच्या रिएक्शन परफॉर्म होतात. ओके, हा झाला कार्बोनिल कार्बन. इनिशियल फेजला जो आपण ऍसिडिक मीडियम म्हणतो तर तो ऍसिड यासोबत रिॲक्ट होतो आणि या कंपाऊंडचं फॉर्मेशन करतो. ओके, या कंपाऊंडचं फॉर्मेशन करतो सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, तर जी ऑक्सिजनकडे लोन पेअर असते ती लोन पेअर आहे ना याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्डचं फॉर्मेशन करते. ती लोन पेअर डोनेट होते हायड्रोजनला. हायड्रोजन आणि ऑक्सिजनची लोन पेअर शेअर करतो आणि हा जो त्याने त्याची लोन पेअर बॉन्ड फॉर्म करायला लागली, कोऑर्डिनेशन बॉन्डचं फॉर्मेशन करायला लागली, तर तो हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनवर. ओके, हायड्रोजनचा जो चार्ज आहे तो ऑक्सिजनवर आणि ऑक्सिजनवर तो पॉझिटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे ऑक्सिजनची जी एक लोन पेअर ती लोन पेअर त्या ठिकाणी वर्क करायला लागली आणि हा कंपाऊंड फॉर्म केला. पण हा जो कंपाऊंड इंटरमिडिएट फॉर्म झालेला आहे ड्यू टू ऍसिडिक मीडियम मुळे तर तो अनस्टेबल कंपाऊंड आहे. लगेच तो काय करतो या ठिकाणी आपण त्याला अनस्टेबल करतो आणि लगेच आपण काय करतो त्यामध्ये जो आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे जो काही असेल तो त्यावर अटॅक करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा जो सी डबल बॉन्ड ओ प्लस हा कंपाऊंड फॉर्म झालेला आहे त्याच्यासोबत हा जो H2NZ हा जो डेरिव्हेटिव्ह आहे मीन्स आपण या ठिकाणी जी व्हॅल्यू घेतली ती आर घेतली तर या ठिकाणी झेड व्हॅल्यू म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह. ओके, समोर आपल्याला झेडच्या ठिकाणी कोणतेही कंपाऊंड आपण पुट करू शकतो. NH2 झाले है ना, हायड्रॉक्सी ग्रुप झालं, ऑक्सिजन घेऊ शकतो है ना, हायड्रोजन घेऊ शकतो. तर त्याच्यानुसार ते कंपाऊंड्स वेगवेगळे फॉर्म होणार समजा. ओके, तर या ठिकाणी आपण NH2Z हा घेतला तर या ठिकाणी ज्यावेळेस हा अमोनिया डेरिव्हेटिव्ह याच्यासोबत रिएक्ट करणार. आता रिएक्ट करत असताना हा जो बॉन्ड आहे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा जाणार आहे कार्बनला. ऍक्च्युली इनिशियल स्टेजला कार्बनला जातो आणि नंतर हा कार्बन आणि हा नायट्रोजन त्या ठिकाणी बॉन्डचं फॉर्मेशन करतो. तर या ठिकाणी सेकंड स्टेपला या पद्धतीचा बॉन्ड फॉर्म होतो. OH या ठिकाणी नायट्रोजन. ओके, दोन हायड्रोजन आणि हा त्याचा झेड किंवा आपण आर व्हॅल्यू आणि नायट्रोजनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. ज्या पद्धतीने इथे हायड्रोजनवर हायड्रोजनचा हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजन सोबत तो फॉर्म झाला होता आणि ऑक्सिजनवर प्लस चार्ज झाला होता म्हणजे त्याच्या लोन पेअरनं बॉन्डचं फॉर्मेशन केलं होतं. सेम पद्धतीने नायट्रोजन पण त्याच्या लोन पेअरमुळे या कार्बन सोबत बॉन्डचं फॉर्मेशन केलं. कार्बन सोबत बॉन्डचं फॉर्मेशन केल्यावर या नायट्रोजनवर प्लस चार्ज येईल आणि H2 आणि हा झेड कंपाऊंड कार्बनला कनेक्ट झाला म्हणजे ऑक्सिजनचा चार्ज गेला कार्बनकडे, कार्बनचा गेला नायट्रोजनकडे. आता हा जो अनस्टेबल कंपाऊंड आहे हा स्टॅबिलिटीसाठी समोरचा कंपाऊंडचं फॉर्मेशन करेल. म्हणजे या समोर तुम्ही रिएक्शन या ठिकाणी काय होईल यामधला हायड्रोजन हा जो नायट्रोजनला एक हायड्रोजन कनेक्ट आहे हा हायड्रोजन आणि यामधला हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, आता आपल्याला ऍक्च्युअल मेकॅनिझम मध्ये समजलं काय की जे नायट्रोजन आहे ओके तो नायट्रोजन त्याचे जे हायड्रोजन आहेत ते दोन हायड्रोजन नाही वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करत. तर वॉटर मॉलिक्युल्स कोण फॉर्म करतं जो ऍसिडचा हायड्रोजन आपण या कार्बोनिलला कनेक्ट केला. ओके, आणि नंतर त्यानेच काय केलं हायड्रॉक्सी ग्रुपचं फॉर्मेशन केलं आणि हायड्रॉक्सी ग्रुपचं फॉर्मेशन केल्याच्या नंतर हा जो नायट्रोजनचा एक हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप कशाचं फॉर्मेशन करतो तर तो करतो ऍक्च्युअल मध्ये वॉटरचं फॉर्मेशन. तो काय करतो ऍक्च्युअल मध्ये वॉटरचं फॉर्मेशन आणि या नायट्रोजनचा जो हायड्रोजन आहे हा पॉझिटिव्ह चार्ज घेतो. हायड्रोजन हा पॉझिटिव्ह चार्ज घेतो आणि हा इलिमिनेट होतो. इथे H+ बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. ओके, आणि हा नायट्रोजन या कार्बन सोबत कशाचं फॉर्मेशन करतो डबल बॉन्ड झेड. कशाचं फॉर्मेशन करतो डबल बॉन्डचं फॉर्मेशन करतो आणि हा कंपाऊंड फॉर्म होतो इमाइन. ओके, हा इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. तर या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स रिलीज झालं, H+ रिलीज झालं. आता पहा या H+चं वर्किंग काय. फर्स्ट स्टेप मध्ये रिएक्टर मध्ये H+ दिसतो आणि शेवटच्या स्टेप मध्ये प्रोडक्ट मध्ये H+ दिसतो म्हणजे जो कॅन्सल झाला तो वर्क करतो ऍज अ कॅटलिस्ट. आणि बाकीचे जे कंपाऊंड्स आपण पाहायला लागलो तर ते प्रत्येक स्टेप मध्ये आहे ना कोणत्या पोझिशनला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टेप मध्ये प्रोडक्ट मध्ये असेल आणि सेकंड स्टेपच्या रिएक्टर मध्ये असेल तर ऍज अ ते इंटरमिडिएट कॅन्सल होतात
आणि फायनल जर तुम्ही ऍडिशन केलं तुम्हाला रिएक्शन भेटते ही. म्हणजे या रिएक्शन मध्ये तुम्ही पहा हायड्रोजन पहिल्या स्टेप मध्ये ऍड झाला, कंपाऊंड फॉर्म झाला इंटरमिडिएट. ओके, सेकंडला जो तुम्ही अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे तो त्यासोबत ऍड करायला लागले. म्हणजे आता हा अनस्टेबल कंपाऊंड झाल्यामुळे हा इझिली त्यासोबत रिॲक्ट होईल. ओके, आणि एक इंटरमिडिएट फॉर्म करेल. यामधला हायड्रोजन जो नायट्रोजनला कनेक्ट होता एक हायड्रोजन आणि यामधला हायड्रॉक्सी ग्रुप वॉटर फॉर्मेशन करेल आणि या ठिकाणी नायट्रोजन कार्बन डबल बॉन्डचं फॉर्मेशन करेल. जो नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे तो त्या हायड्रोजन सोबत जाईल आणि इलेक्ट्रॉन हायड्रोजन जे इलेक्ट्रॉन घेतले ते नायट्रोजनला रिटर्न भेटतील. जे नायट्रोजनची लोन पेअर नायट्रोजनला रिटर्न भेटणार आणि कंपाऊंड फॉर्म होणार इमाइन आणि H+ जो आयन आहे तो बाहेर पडला. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये H+ ऍड झाला आणि शेवटच्या स्टेपच्या प्रोडक्टमध्ये तो बाहेर पडला. म्हणजे त्याला आपण काय कन्सिडर करणार ऍज अ कॅटलिस्ट. म्हणजे तो हायड्रोजन जो आहे ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वर्क करणार. तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन आहे अमोनिया डेरिव्हेटिव्हची. कोणासोबत फॉर्माल्डिहाइड सोबत. जेव्हा फॉर्माल्डिहाइड घ्या तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या तर यांच्यासोबत ज्यावेळेस अमाइन रिॲक्ट होतो ओके अंडर ऍसिडिक मीडियम देन कंपाऊंड्स वी विल गेट इमाइन. ओके, इमाइन कॉम्प्लेक्स आपल्याला भेटतो. ओके, तर अल्डिहाइड आणि कीटोन अमाइन सोबत जर रिॲक्ट झाले तर आपल्याला इमाइन भेटतो. वॉटर मॉलिक्युल्स त्यामधून बाहेर पडतो आणि ही जी रिएक्शन आहे ही ऍसिडिक मीडियम मध्ये परफॉर्म होते. काही वेळेस परत ही रिएक्शन काय ते स्टॅबिलिटी फॉर्मेशन साठी रिटर्न पण येते. ओके, परत रिटर्न पण येते काही वेळेस, पण ही रिएक्शन परफॉर्म होते ऍसिडिक मीडियम मध्ये. ओके, अशीच आपण आता तर नेक्स्ट रिएक्शन पाहणार आहे आपण. ओके, जो आपण अगोदर कंपाऊंड घेतला होता तसा प्रायमरी अमाइन घेतला होता तर या ठिकाणी आपण अमोनियाची डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजे इथे NH2R घेतला होता अगोदरच्या रिएक्शन मध्ये. आता आपण त्या R ची व्हॅल्यू काय घेतली Z घेतली आणि झेडच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. जसे की या ठिकाणी आपण हायड्रॉक्सी पुट केली तर हायड्रॉक्सी अमाइन झाला तो. ओके, तर या टाईपच्या अजून बरेचसे कंपाऊंड्स या ठिकाणी आहेत आपण ते पुट करणार आणि त्यापासून वेगवेगळे कंपाऊंड्स फॉर्म करणार. पहिल्या रिएक्शन मध्ये आपण इमाइनचं फॉर्मेशन केलं होतं. ओके, जो शिप बेस म्हणून वर्क करतो. म्हणजे ऍक्च्युअली काही कंपाऊंड्स मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन आयडेंटिफिकेशन साठी त्या रिएक्शनचा बऱ्याच ठिकाणी यूज होतो. चिप बेस टेस्ट म्हणतो आपण त्याला, ती करण्यासाठी पण त्याच्या ठिकाणी त्याचा यूज होतो. तर या ठिकाणी पहा आपण हायड्रॉक्सी अमाइन कंपाऊंड्स घेणार आणि या हायड्रॉक्सी अमाइनची रिएक्शन पाहणार अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत. तर यामध्ये आपण अल्डिहाइड घ्या, यामध्ये अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या. तर यामध्ये काय होणार आहे पहा, यामध्ये जो यामधला NH2OH आहे तर यामधले दोन हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन काय फॉर्म करणार आहे वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करणार आहे, H2O फॉर्मेशन करणार आहे. आणि हा जो नायट्रोजन आहे हा या ऑक्सिजनच्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे आणि या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन करणार आहे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. ओके, आणि याला कोण अटायचे OH. ओके, याला कोण अटायचे OH अटायचे. म्हणजे हा जो कंपाऊंड फॉर्म झाला कोणता फॉर्म झाला हायड्रॉक्सी अमाइन होता, हायड्रॉक्सी अमाइन. तर या हायड्रॉक्सी अमाइन मधला हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन काय फॉर्म करणार वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करणार आणि हा जो नायट्रोजन आहे हा कनेक्ट होणार कोणाला कार्बोनिल कार्बनला आणि कंपाऊंड फॉर्म होणार आहे C डबल बॉन्ड NOH. ओके, म्हणजे ऑक्सिन फॉर्म होणार आहे. ओके, मग कोणता ऑक्सिन जर तुम्ही अल्डिहाइड घेतला तर अल्डॉक्सिन फॉर्म होईल आणि कीटोन घेतला कीटॉक्सिनचं फॉर्मेशन होईल. ओके, या ठिकाणी आपण अल्डिहाइड आणि कीटोन घेतलेले आहेत. तर अल्डिहाइड सोबत रिएक्शन करा हायड्रॉक्सी अमाइनची अल्डॉक्सिन फॉर्म होईल, कीटोन सोबत रिएक्शन करा हायड्रॉक्सी अमाइनची कीटॉक्सिन फॉर्म होईल. ओके, म्हणजे यामधले हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन. आता मी डायरेक्टली तुम्हाला तेच सांगणार काय मेकॅनिझम मध्ये तुम्हाला सांगितलं मी की वॉटर मॉलिक्युल जो फॉर्म करतो तो कोण फॉर्म करतं की हा H+ फॉर्म करतो ऍसिड हे मीडियम. ओके, पण जनरल सांगताना मी हेच सांगणार आहे काय इथले दोन हायड्रोजन यामधला ऑक्सिजन वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतो आणि हा नायट्रोजन याला कनेक्ट करतो. पण आपलं मेकॅनिझम काय सांगतं की पहिले हा हायड्रोजन या ऑक्सिजनवर ऍड होतो H+चं फॉर्मेशन करतो आणि नंतर हा नायट्रोजन ज्यावेळेस याला कनेक्ट होतो ते यामधला OH आणि यामधला H वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतो आणि सेकंड जो हायड्रोजन आहे तो H+ म्हणून इलिमिनेट होतो. ओके, म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल देतो. जेव्हा तुम्ही एखादं तुम्हाला सर असाइनमेंट वगैरे देतात आणि तुमच्याकडे बुक वगैरे नसतं तर मग तुम्हाला बुक परचेस करायचं असतं आणि ते असाइनमेंट दुसऱ्या दिवशी कम्प्लीट करायचं असतं. तर होतं काय सर तुम्हाला असाइनमेंट देतात दुसऱ्या दिवशी असाइनमेंट चेक करायचं असतं आणि तुम्हाला ते कम्प्लीट करायचं असतं पण तुमच्याकडे काही पैसे वगैरे नसतात ते असाइनमेंट बुक वगैरे परचेस करण्यासाठी. मग अशा वेळेस तुम्ही काय करता तुमचा एखादा जो मित्र असतो त्या मित्राकडनं तुम्ही पैसे घेता बुक परचेस करता
ओके, घरी जाता, असाइनमेंट कंप्लीट करता, असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर घरच्यांना सांगता तुम्ही की मी काल मित्राकडनं पैसे घेतले होते, ते रिटर्न द्यायचे, मला पैसे द्या. घरचे पैसे द्या तुम्हाला आणि तुम्ही ते पैसे मित्राला रिटर्न करता. ओके, मग तुम्हाला जर विचारलं बुक कोणाच्या पैशाने घेतलं तर तुम्ही काय म्हणता? माझ्या घरच्यांनी पैसे दिले होते, त्या पैशाने बुक घेतलं होतं. मग तुमचा दुसरा मित्र म्हणतो तुझा तो मित्र जो आहे तो तर सांगू लागला की त्याने पैसे दिले बुक घेण्यासाठी. मग तुम्ही डिटेल सांगता की हो, काल माझ्याकडे पैसे नव्हते, त्याने पैसे दिले आणि आज मी त्याला त्याचे पैसे रिटर्न दिले. म्हणजे काय व्हायला लागलं, जी प्रोसेस दुसऱ्या दिवशी घडायची ती अगोदरच्या दिवशी घडली, म्हणजे ती प्रोसेस फास्ट झाली आणि ती रिएक्शन फास्ट करण्यासाठी कॅटलिस्टचा यूज असतो. मग यामध्ये पण तसंच होतं. वॉटर मॉलिक्यूल सोबत जो जातो हायड्रोजन, तो कोणता आहे? ऍसिडचा. आणि जो बाहेर पडतो लास्टला तो जो हायड्रोजन आहे तो कोणाचा आहे? अमोनियाचा. पण आपण डायरेक्टली काय म्हणतो? अमोनियाची हायड्रोजन आणि कार्बोनिलचा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल्स फॉर्म करतो. पण ऍक्च्युली तसं असतं का? नाही. हायड्रोजन हा ऍसिडचा, ऑक्सिजन आणि यामधला एक हायड्रोजन वॉटरचं फॉर्मेशन करतो आणि जो राहिलेला हायड्रोजन आहे तो इलिमिनेट होतो शेवटच्या स्टेपमध्ये H+चं फॉर्मेशन करतो. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये ऍड होतो आणि शेवटच्या स्टेपमध्ये इलिमिनेट होतो. ही वर्किंग ऍसिडचे आणि प्रत्येक रिएक्शन मध्ये तो तसंच वर्क करणार आहे. फक्त ती प्रोसेस जी आहे ती फास्ट करणार. ओके, तर यामधला ऑक्सिजन आणि यामधली 2 हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करणार आणि हा जो नायट्रोजन आहे 2 हायड्रोजन गेल्यामुळे याच्याकडे 2 व्हॅलन्सी आहे. ओके, तो करणार या कार्बन डबल बॉन्ड सोबत बॉन्ड फॉर्म. ओके, आणि कशाचं फॉर्मेशन करणार? पर्टिक्युलर ऑक्सिजनचं फॉर्मेशन करणार. जर तुम्ही अल्डिहाइड घेतला तर अल्डॉक्सिन फॉर्म होणार आणि कीटोन घेतला तर कीटॉक्सिनचं फॉर्मेशन होणार. ओके, तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन आहे हायड्रॉक्सी अमाइनची. म्हणजे हा सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण पाहिला होता अमाइन. ओके, ज्यामध्ये चिप बेसचं इमाइनचं फॉर्मेशन झालं होतं. बऱ्याचशा रिएक्शन मध्ये तो कंपाऊंड्स आहे ना अल्डिहाइड कीटोन आयडेंटिफिकेशन साठी युटिलाइज करतात किंवा चिप बेस टेस्ट साठी पण त्याचा आहे ना वापर होत होता. तो कंपाऊंड त्यामध्ये फॉर्म झाला होता. यामध्ये फॉर्म झालेला कंपाऊंड आहे अल्डॉक्सिम आणि केटॉक्सिम. नेक्स्ट कंपाऊंड्स आपण पाहू हायड्रोजाइन. ओके, तर हायड्रोजाइन कंपाऊंड घेऊ. जसं आपण अगोदर हायड्रॉक्सी अमाइन घेतला, आता हायड्रोजाइन घेऊ. NH2 थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. H2N. ओके, NH2. ओके, तर NH2 याला म्हणतो आपण हायड्रोजाइन. ओके, आणि हा जो हायड्रोजाइन आहे ओके ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन होते ही पण हायड्रोजाइन. तर या हायड्रोजाइन मध्ये पण आता कोणता? आता हे दोन्ही जर नायट्रोजन सेमच आहे. जनरली जो प्रोटोनेटेड ओके कन्सिडर करतो ऍज अ न्यूक्लियोफाइल म्हणून वर्क करतो तो हायड्रोजन आपण इथे कन्सिडर करतो. ओके, तर पहा यामध्ये है ना NH2 तर यामधला जो हायड्रोजन आहे या नायट्रोजन सोबतचे जे 2 हायड्रोजन आहे हे 2 हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन. ओके, हे 2 हायड्रोजन आणि यामधला ऑक्सिजन काय फॉर्म करतो? वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतो. कंडेन्सेशन रिएक्शन. ओके, यामध्ये जवळपास प्रत्येक रिएक्शन मध्ये है ना वॉटर मॉलिक्युल्स इलिमिनेट होतोच. ओके, तर डिहायड्रेशन होतं ज्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पडतो ज्यामध्ये प्रत्येक रिएक्शन मध्ये. ओके, यामधला ऑक्सिजन आणि यामधला हायड्रोजन. तर ही जी रिएक्शन आहे आपण अल्डिहाइड आणि कीटोन याची रिएक्शन करायला लागलो आपण हायड्रोजाइन सोबत. तर या हायड्रोजाइन मधला हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन कशाचं फॉर्मेशन करतो? वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतो. ओके, तर वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतो आणि हा जो नायट्रोजन आहे ऑक्सिजन गेल्यामुळे या कार्बनला 2 बॉन्डची गरज आहे आणि नायट्रोजनचे 2 हायड्रोजन गेल्यामुळे नायट्रोजनला 2 बॉन्डची गरज आहे. हा नायट्रोजन आणि हा कार्बन काय करतो या ठिकाणी C डबल बॉन्ड NH2. ओके, हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा कार्बोनिल कार्बन त्याचा ऑक्सिजन आणि हायड्रोजाइन मधला हायड्रोजन. ओके, म्हणजे नायट्रोजन सोबतचे 2 हायड्रोजन हे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन मेकॅनिझम मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर डिस्कस केलं आपण. तर हे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतात आणि हा जो नायट्रोजन आहे हा जो कार्बोनिल कार्बन मधला ऑक्सिजन गेला त्या कार्बोनिल कार्बनला तो कनेक्ट होतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतात आणि कंपाऊंड फॉर्म होतो आपला C डबल बॉन्ड NH2. याचं नाव आहे हायड्रोजन. ओके, कंपाऊंड कोणता फॉर्म झाला? हायड्रोजनचं फॉर्मेशन झालं. ओके, हायड्रोजन फॉर्म झाला म्हणजे अल्डिहाइड कीटोन ज्यावेळेस हायड्रोजाइन सोबत रिएक्ट होतो
ओके, हायड्रोजाईन सोबत रिएक्ट झाल्यावर यामधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतो आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन भेटतो, अल्डिहाइड हायड्रोजन किंवा कीटोन हायड्रोजन. ओके, हा आपण पाहिला थर्ड डेरिव्हेटिव्ह. म्हणजे फर्स्ट पाहिला होता अमाइन, सेकंड पाहिला हायड्रॉक्सी अमाइन आणि थर्ड पाहिला हायड्रोजाईन. तर ही हायड्रोजाईनची रिएक्शन, हायड्रोजाईन मधून हायड्रोजनचं फॉर्मेशन होतं. ओके, व्हेन अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट विथ हायड्रोजाईन अंडर ऍसिडिक मीडियम टू फॉर्म रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन, रिस्पेक्टिव्ह हायड्रोजनचं फॉर्मेशन होतं विथ दी बाय प्रोडक्ट वॉटर मॉलिक्युल्स. नेक्स्ट रिएक्शन आहे सेमी कार्बोहायड्रेटची. ओके, तर जो अमोनियाचाच डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, अगोदर ज्या रिएक्शन पाहिल्या त्यामधला सेकंड कंपाऊंड, नेक्स्ट कंपाऊंड. ओके, H2N NH C डबल बॉन्ड O NH2. ओके, हा जो कंपाऊंड आहे सेमी कार्बोहायड्रेट्स. ओके, तर या सेमी कार्बोहायड्रेटची रिएक्शन आपण पाहणार आहोत. अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत, अल्डिहाइड और कीटोन कोणताही कंपाऊंड आपण युटिलाइज करू शकतो. जशी अगोदरची रिएक्शन पाहिली सेम ही पण रिएक्शन होणार आहे. यामधला ऑक्सिजन आणि यामधला हायड्रोजन, यामधला ऑक्सिजन आणि यामधला हायड्रोजन काय फॉर्म करणार, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करणार, जे की अगोदरच्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलेले आहेत. ओके, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करणार. आणि हा जो नायट्रोजन आहे, ओके, हा जो नायट्रोजन आहे हा प्रोटोनेटेड नायट्रोजन कन्सिडर करतो आपण. ओके, हायड्रोजन डोनेट करणारा हायड्रोजन. ओके, आणि यामधले ऑक्सिजन. ओके, तर हा हायड्रोजन ऑक्सिजन काय करणार, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करणार आणि हा नायट्रोजन कनेक्ट होणार या कार्बोनिल कार्बनला आणि कंपाऊंड्स फॉर्म होणारी C डबल बॉन्ड N NH C डबल बॉन्ड O NH2. ओके, म्हणजे जर आपण अल्डिहाइड अँड कीटोन when react with semi carbazide then they give carbazone. ओके, सेमी कार्बोझोनचं फॉर्मेशन करतो, अल्डिहाइड सेमी कार्बोझोन किंवा कीटोन सेमी कार्बोझोन. ओके, तर कार्बोझोनचं फॉर्मेशन करतो, सेमी कार्बोझोनचं फॉर्मेशन करतो या ठिकाणी हा कंपाऊंड. ओके, म्हणजे आपण अल्डिहाइड कीटोनची रिएक्शन सेमी कार्बोहायड्रेट सोबत केली तर कार्बोझोनचं फॉर्मेशन होतं, अल्डिहाइड कार्बोझोन किंवा कीटोन कार्बोझोन आणि बाय प्रोडक्ट वॉटर रिलीज होतो. तर ह्या सर्व रिएक्शन सारख्याच आहेत. या सर्व रिएक्शन मध्ये जवळपास आहे ना ऍसिडिक मीडियम मध्ये होतात आणि सर्वांचं मेकॅनिझम सेम आहे. फक्त चेंजेस काय झाले तर आपण ही झेड जी आहे त्या झेडच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केल्या आणि त्यानुसार आपण रिएक्शन केले. रिएक्शन बघू आपण फिनिल हायड्रोजाईन. ओके, तर H2N NH आणि C6H5. C6H5 सर्वांना माहिती काय रिप्रेझेंट करतो, फिनिल. ओके, हा कंपाऊंड रिप्रेझेंट करतो फिनिल, हा फिनिल कंपाऊंड आहे. ओके, यामध्ये अजून एक रिएक्शन आहे 2,4 नायट्रोफिनिलची. ओके, पण सेमच रिएक्शन आहे, ते फक्त फिनिलला जो आहे रिएक्टिव्ह करण्याचं काम ते थोडंसं करत असतात. नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉलिंग ग्रुप आहे. तर या ठिकाणी आपण सेकंड कंपाऊंड घेतलेला आहे, कोणता, फिनिल हायड्रोजाईन. तर हा फिनिल हायड्रोजाईन आणि याची रिएक्शन आपल्याला करायची अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत. रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड्स कोणते युटिलाइज करू शकता तुम्ही, अल्डिहाइड घेऊ शकता किंवा कीटोन घेऊ शकता. ओके, अल्डिहाइड और कीटोन यांची रिएक्शन करायची आपल्याला फिनिल हायड्रोजाईन सोबत. हा जो कंपाऊंड आहे फिनिल हायड्रोजाईन. ओके, या फिनिल हायड्रोजाईन सोबत रिएक्शन करायची. अगोदरच्या रिएक्शन मध्ये जसं सांगितलं की ऍक्च्युअल जे मेकॅनिझम आहे हे सगळे रिएक्शनचं मेकॅनिझम सेमच आहे. ओके, जसं की हा जो नायट्रोजन आहे, ओके, जो ऍक्च्युअली रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. ओके, तर त्या नायट्रोजनचे हायड्रोजन आणि यामधला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन कशाचं फॉर्मेशन करतो रे, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतो. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल्स फॉर्म होतो. ओके, वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होतो. सिंपल रिएक्शन आहे, म्हणजे हा ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन जर आपण इलिमिनेट केले तर या कार्बनला 2 बॉन्डची गरज आहे, नायट्रोजनचे 2 हायड्रोजन केल्यामुळे त्याला पण काय 2 बॉन्डची गरज आहे. तर हे एकमेकांना सिम्पली कनेक्ट होतात. फक्त काय होतात, हे एकमेकांना सिम्पली कनेक्ट होतात. म्हणजे आपण जे दाखवा लागलो यामध्ये, ओके, हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करतो
आणि हा जो नायट्रोजन आहे हा सिम्पली हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याचा ऑक्सिजन इलिमिनेट झाल्यामुळे आणि याचे 2 हायड्रोजन इलिमिनेट झाल्यामुळे हा जो नायट्रोजन हा सिम्पली त्याला कनेक्ट करतो आणि रिस्पेक्टिव्ह कंपाऊंड फॉर्म होतो. ओके, सी डबल बॉन्ड ON NH2 सॉरी NHC6H5 है ना. या ठिकाणी जो आपण कंपाऊंड घेतला होता हा घेतलेला फिनिल हायड्रोजाइन रिएक्ट विथ अल्डिहाइड और कीटोन देन अंडर एसिडिक मीडियम देन है ना वी ऑब्टेन रिस्पेक्टिव फिनिल हायड्रोजाइन. ओके सॉरी फिनिल हायड्रोजनचं फॉर्मेशन रिस्पेक्टिव फिनिल हायड्रोजन अल्डिहाइड फिनिल हायड्रोजन और कीटोन फिनिल हायड्रोजन. ओके, तर अल्डिहाइड किंवा कीटोन जर आपण फिनिल हायड्रोजाइन सोबत रिएक्ट केला तर आपल्याला कंपाऊंड भेटणार आहे अल्डिहाइड फिनिल हायड्रोजन किंवा कीटोन फिनिल हायड्रोजन. ओके, जर तुम्ही अल्डिहाइड घेतला तर अल्डिहाइड फिनिल हायड्रोजन भेटेल, तुम्ही जर कीटोन घेतला तर कीटोन फिनिल हायड्रोजन भेटेल. तर ह्याच्या आपण रिएक्शन पाहिल्या, ह्या रिएक्शन होत्या अल्डिहाइड अँड कीटोन विथ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, जे काही अमोनिया आहे आणि अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहे त्यांच्यासाठी रिएक्शन होते. आपण तुम्ही जे सांगितलं होतं लास्ट टाइम की अमोनिया आणि अमोनियाचे डेरिव्हेटिव्हची रिएक्शन आहेत ते इम्पॉर्टंट आहे, त्याचा थोडासा टॉपिक कव्हर करा. तर आपण तो केला. याच्यानंतरही तुम्हाला एखादा टॉपिक लागत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये है ना त्या टॉपिकचं नाव टाकू शकता, मी त्या टॉपिकवर परत व्हिडिओ बनवेल. ओके, असेच केमिस्ट्रीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओके आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. आणि अजून जर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला केमिस्ट्रीचे काही डाऊट वगैरे असतील ते क्लिअर करून घ्यायचे असतील तर एक वेळ रिफ्लेक्शन क्लासेसला अवश्य भेट द्या. तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या मेहकर शहरामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असा सर्व सुविधा युक्त असा जो क्लास आहे तो कुठे दिसणार नाही तुम्हाला. आपल्या मेहकर शहरामध्ये असा क्लास आहे ज्यामध्ये सर्व फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. रीडिंग रूम आहे, लायब्ररी आहे, वेगवेगळे क्लासेस आहेत, डाऊट सेशन पण होतात वेगवेगळे आणि टीचर पण चांगले. तुम्हाला जसं मी ज्या पद्धतीने तुम्हाला केमिस्ट्री शिकवलं याच पद्धतीनेच वेगवेगळे विषय शिकवणारे सब्जेक्ट टीचर पण या ठिकाणी आहेत. तर एक वेळ रिफ्लेक्शन क्लासेसला तुम्ही अवश्य भेट द्या. थँक्यू.